नमस्कार, तनुजाच रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। हा माझा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे आपण आज गोडाने सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य आहे रवा, साखर, तूप, वेलदोडे, सुंठ आणि ड्रायफ्रुट्स। सर्वप्रथम आपण गॅस चालू करून घेऊया। कढई गरम झाल्यावर रवा तुपामध्ये भाजून घेऊया। कढई गरम झालेला आहे, आपण आता त्यामध्ये रवा टाकूया। त्यामध्ये तूप घालून हा रवा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। आता आपण कढईमध्ये 1 ग्लास पाणी घालूया। पाण्याला उकळी आली की रवा टाकूया। रव्यानंतर आपण ही साखर त्याच्यावर घालू। पाण्याला उकळी आलेली आहे, आता आपण त्यामध्ये रवा घालून घेऊया। साखर घालूया। तोपर्यंत ड्रायफ्रुट्स कट करून घेऊ आणि वेलदोडे आणि सुंठ चेचून घेऊया। 2 मिनिटांसाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया। कमी गॅसवर शिरा रवा शिजलेला आहे। आता त्यामध्ये बारीक केलेलं वेलदोडे आणि सुंठ टाकून घेऊया। वरून ड्रायफ्रुट्स। हा आता खाण्यासाठी रेडी झालेला आहे। 1-2 मिनिटं जरा त्याला वाफ देऊया, नंतर खाण्यासाठी सर्व करूया। आता हा शिरा खाण्यासाठी रेडी झालेला आहे। ह्यामध्ये मी कोणकोणते इन्ग्रेडियंट वापरले आहेत त्याची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहिलेली आहे। आता आपण ह्याची टेस्ट करूया। अप्रतिम।